रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने साधने वहा विठ्ठल भगवा वहा माधव भगवा सुख झाले हो साधने झाले हो साधने विठ्ठल भगवा माधव भगवा सुकृताचे थोडे म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरबा तोहा माधव बरबा म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठली आवडे विठ्ठल भगवा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवे भर बाप रखुमा देवे भर देवीवर तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा बाबर कुमारे देवरा कुमारे देवरा
तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता शुभ ऐके जेवे माता शुभ ऐके जेवे माता पुत्राची वार्ता देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण राहो माझे मना गाता ऐकता हरी गुण गाता हरी गुण गाता ऐकता हरी गुण नादे नंद झाला मृग देह विसरला देह विसरला अंग देह विसरला अंग झाला मृगा देह विसरला देह विसरला देह विसरला तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण राहो माझे मना गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण तुका मने पाहे कास विचे पिले माये कास विचे पिले माये कास विचे पिले माये गावने पायी कास विजय पिले कास विजय पिले माये कास विजय पिले माये ऐसे राहू माझे मन गाता ऐकता हरी गुण ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण ऐसे राहो माझे मना गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये हरी जय जय विठोबा रखुमाये 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 विठोबा पुत्राची ये वार्ता पुत्राची ये वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची ये वार्ता पुत्राची ये वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता ऐके देवी माता ऐके देवी माता तैसे राहो माझे मन
तैसे राहो माझे मन शुभ के जय माता शुभ जय माता ऐसे राहो माझे मना ऐसे राहो माझे मना पुत्राची ये वार्ता पुत्राची ये वार्ता पुत्राची ये वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता ऐके देवी माता ऐके देवी माता तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे मन शुभ की जय माता शुभ की जय माता ऐसे राहो माने मना
पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण तुका मने पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननीतपानिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालान् कुन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनंती विनवणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामते यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावनक्षेत्र कोळविहिरे या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम
नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, आपले सुनील महाराजांनी फोन केला आणि तुमच्या दर्शनाचा हा योग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं संत पूजन ज्यांच्याकडून आहे ते धनंजय काळूराम कुदळे आणि प्रशांत मोहन शिंदे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. त्यानिमित्तानं मृदंगाचार्य हरिभक्त परायण, काय नाव महाराजांचं? उद्धव महाराज. उद्धव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद देतो. गायनाचार्य, काय नाव बाबा तुमचं? जगताप बाबा. गौरव महाराज, विशाल महाराज, विक्रम महाराज. गावकरी नावच आहे का गावकरी? हां असं मला वाटलं गावकरी नाव आहे असं. गावकरी महाराज मंडळी, भजनी मंडळी आहे की नाही, आणि वारकरी शिक्षण संस्थेतील महाराज मंडळी, पेटी मास्तर महाराज, साऊंडवाले महाराजच साऊंड आहे का नाही, महाराज साऊंडवाले महाराज, शूटिंगवाले दादा, ज्ञानेश्वरी ताई, आणि तुझं नाव काय ताई? भावनाताई, ज्ञानेश्वरीताई, भावनाताई, आणि आधी करून सगळीच मंडळी. चोपदार महाराज, इकडचे चोपदार महाराज, वा. विनेकरी महाराज आणि उपस्थित सर्व श्रोते मंडळी, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल देवा तर हरीण माहिती आहे सर्वांना. पुरुष मंडळ बोला, हरीण माहिती आहे ना सर्वांना? हो नाही काहीतरी म्हणा. हरीण माहिती आहे ना? कोणतं आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो ना, असं कानाला धरून उचलायचे आहे की नाही. आपल्या जंगलामध्ये हरिण असतं बघा. पारद्याला हरणाला पकडायचं असेल तर पारदे हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बीन नावाचं वाद्य असतं. तो झाडावर बसतो आणि बीन वाजवत राहतो, आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बीन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. ते पडलेलं हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला जाणीव होणार नाही. बघा, बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. भजन करताना मला या देहाचा विसर पडला पाहिजे. देह जावो बोला अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. भक्तायसे जाना जे देही उदास गेले आशा पास. निवारुनी विषय तो त्यांचा झाला राजकारण. नाही आपलं झाला नारायण, चुकलं माझं आहे की नाही. नावडे जनधन माता पिता. नाते लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना. कासवीन सर्वांना माहिती आहे, पण कासविनीला स्तन नसतात हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. कासविनीला स्तन नसतात. मग कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? आता स्तनच नाही तर दुधाचा प्रश्नच नाही. मग लेकरू कशावर जगतं? तर महाराज म्हणले कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलो आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं, आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी. दुधा नाही भेटी अंग संगे. दुधाची त्याच्या आयुष्यात भेट नाही. फक्त आई मुलाकडं प्रेमानं पाहते आणि मुलगा आईकडं प्रेमानं पाहतो, आणि त्या प्रेमानं पाहिल्यामुळं त्या पोराला ती ऊर्जा मिळत राहते. पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात ना, तेव्हा त्या दोघाला सोडून दुसऱ्या या जगातलं काहीच दिसत नाही.
एवढं एकाग्र होतं ना, तेवढं एकाग्र झालं तरच ती ऊर्जा मिळते, बरोबर आहे ना. तेवढं एकाग्र होऊन जर पाहिलं तर ती ऊर्जा पोराला मिळत राहते. म्हणून महाराज म्हणले तेवढं माझं मन भजन करताना एकाग्र व्हावं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असता. प्रेम ही शब्दाची भाषा नाही आहे, प्रेम नजरेतून कळत असतं. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से, है का नाही. इथं बसल्यापैकी मी कोणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. ही सगळी आवडीनं आलेली माणसं आहे. प्रेम नजरेतून कळत असतं. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही सर, नावेचा मार्ग बदला. तीच नाव त्याही किनाऱ्याला नेते आणि याही किनाऱ्याला नेते. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणत असतात. आणि जशी दृष्टी असेल तशी सृष्टी माणसाला दिसत असते. जाणकार लोकांना माझं बोलणं कळेल. दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. एखादा माणसाला म्हणलं तो तुमच्याबद्दल वाईट बोलतो, तो दुसरा काय म्हणतो माहिती आहे का, अहो मी त्याला तुपात घोळलं तरी तो माझ्याबद्दल चांगलं बोलणार नाही. का? त्याचा दृष्टिकोन त्यांनी माझ्याबद्दल ठरवून घेतलेला आहे. दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. म्हणून महाराज म्हणतात प्रेम नजरेतून कळत असतं. म्हणून एखादा माणूस पाहत असला की आपण म्हणतो अशा नजरेने काय पाहता, काय वाईट केलं मी तुमचं. रागाचीही नजर कळते आणि प्रेमाचीही नजर कळते. काही माणसं म्हणतात तो माणूस पाहिला ना, तो पखवाजा पाहिला की आपल्या डोळ्यातच चलतो, बरोबर आहे ना. लक्षात आलं का. प्रेम नजरेतूनच कळत असतं आणि रागही नजरेतून. जमला असं माणसं थोडे पुढं असले म्हणजे जरा बरं बोलायला बरं पडतं, आहे की नाही. लक्ष द्या माझ्याकडे. अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मी मांडलेला आहे. या पूर्ण अभंगात आता लक्ष द्या माझ्याकडे. या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन, सर गाता ऐकता हरिगुण. आणि हा एक सिद्धांत पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांना 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे. पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये करतायत. परमार्थ हा जो विषय आहे पेटी मास्तर महाराज, हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा जगताप बाबा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला, मग त्याला काही शेपूट फुटते का, बोला. मग काही शिंग येतात का, नाही. मग परमार्थात आल्यानंतर नेमकं चेंज काय होतं, बदल काय होतो. परमार्थात आल्यानंतर शेपूटही फुटत नाही आणि शिंगही येत नाही. मग होतं काय, परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा ऐका. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. जाऊ द्या, गंगा लांब आहे आपल्याला. निरेचं पाणी घ्यायचं आणि निरेलाच अर्घ्य द्यायचं. कळलं माझं बोलणं. काय पाणी घरून न्यायची गरज आहे का, अजिबात नाही. लक्षात ठेवा. अजून सोपं करून सांगतो मावल्या हो. तुम्ही जर शेतात गेला तर तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का. महिला मंडळ बोला ना, तुमचा हप्ता जमा झाला नाही का. 3,000 आहे ना या महिन्यात, बोनस आहे तुम्हाला या महिन्यात, बरोबर आहे ना. पोरा शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्ही अंगठ्यावर नोकरी लागल्या, तरी एवढ्या तानात काऊन बसल्या मावल्या हो, बोला. शेतात गेला तर पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का नाही. मग काय करता, शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, जरा जोरात बोला, काट्याने काटा काढता. जमतं तुम्हाला, वा. हे तुम्हाला जेवढं जमल तेवढं कुणालाच जमणार नाही. काट्याने काटा काढता. तुम्ही काय साधा काटा काढला विधानसभेला, नगरपालिकेला बी तसाच काढला. आता उद्या कळल अजून कसा काढला, बरोबर आहे ना. तुम्ही काय साधा काटा थोडाच काढलेला आहे. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या कशाचा आधार घेतला, बोला, काट्याचा. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी जसा काट्याचा आधार, तसं मन देवा
देवाकडे नेण्यासाठी मनाचा आधार. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशे आणि वशिष्यशी मयेव अथोर्धव न संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ने वायो रिव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. लक्ष देऊन ऐका, या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. याच्यासारखं चंचल आणि चपल जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. बहु चंचल चपळ, बहु चंचल चपळ, बहुत चपळ, बहुत चपळ. जाता येता न लगे वेळा, 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 बाबू चंचल बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणले या मनाला एवढी चंचलता आहे, त्याला जायला आणि यायला वेळ लागत नाही. म्हणतात ना ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. ये मन बडा चंचल आहे. महाराज म्हणले या चंचल मनाला मी तुझ्याकडे आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो. किती चंचल मन आहे ऐकताय ना. बघा या मॅटवर बसलं तर त्याचे दोरे तरी काढल, नाही तर काडी घेऊन त्याला छिद्र तरी पाडल, नाही तर दोन बोटं घालून धागे तरी त्याचे बाजूला करल. मनाचा स्वभाव आहे. एक क्षण मन शांत राहत नाही. माणसं बहिर दिशेला गेली तरी शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचं वलकुटोरे पाहतो. हागताही खोडी चळ न मोडे काडी. एक क्षण मन शांत राहत नाही, एक क्षण सुद्धा. आता हे 2 तास कीर्तनात बसलेले दिसतील पण शांत नसतील. मनात लाख विचार येऊन 2 तासात जात असतील. महाराज स्वभाव आहे हा मनाचा. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. बऱ्याचशे वस्तीवर राहणारी लोक आहे. कीर्तने म्हणून गडबडीने निघाल्या महिला, कुलूप लावलं पण झटका द्यायचा विसरला. मन इथून घरच्या कुलपाला झटका देतं. मनाचा स्वभाव आहे. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. इथून मुंबईला जायचं असेल बसने तर अंदाजे किती तास लागतात बोला? हां 5-6 तास, 4-5 तास, बोला बोला बोला. 5 तास. बसनं जायचं असेल तर 5 तास. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 4 तास. आणि इथून विमानाची व्यवस्था असती तर बोला अर्धा तास. आणि आपल्या कोळविऱ्याला विमानतळ होणार आहे. नाही मी खोटं बोलत नाही, खोटं बोलायचं नाही, बरोबर आहे. आपल्या कोळविऱ्याला विमानतळ होणार आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय, हे का नाही.
टिकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही. इथून विमानाची व्यवस्था असती तर अर्धा पाऊण तासाचा वेळ लागला असता. मनाला मुंबईला जायला किती वेळ आहे चला बोला. अहो मुंबई मनेपर्यंत गेलं आणि उद्याचा निकाल जाहीर करून आलं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. महाराज म्हणले धरिताही परी आवर आहे ना, म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. बाकीच्या गायी आम्ही ओळतो देवा, ही मनरूपी गाय तू ओळ. काय काय करी तो या मना, परी नायके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट. आरची जाऊ नको म्हणलं परशासंग पण गेली. बरोबर आहे, भलतिया सवे धावे सैराट. लक्षात आलं का? जे करू नको म्हणलं ते मन पहिल्यांदा करता हा मनाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले या मनाचा विचार केला तर बघा, माळ जपताना कुठं बी जातं आणि नोटा मोजताना एकाग्र होतं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले हे मन तुझ्याकडे आणतोय मी पण येत नाही. अमृता उनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा लागली. महाराज म्हणले क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनीर महान. कुठं तुमचं स्वर्गातलं सुधा अमृत आणि कुठं आमचं नामामृत. निगम कल्प तरोर गलितम फलम शुक मुखाद अमृत द्रव संयुतम. हे अमृत आहे, नामामृत कथा अमृत. म्हणून किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला विठ्ठला माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप बोला, गोड तुझे देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूप रूप पाहता सुंदर ते राजस सुकुमार. मदनाचा पुतळा राजस सुकुमार. मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट. चंदनाची उटी राजस सुकुमार. मदनाचा पुतळा. देवाचा म्हणत जा, किती मोठे मोठे पातिले रिकामे करायचे तुम्हाला. तुम्ही काय लहान जबाबदारी थोडीच आहे तुमच्याकडं. थोडं म्हणा देवाचं नाम गोड आहे आणि देवाचं बोला बोला ना नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड. देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणतं त्यानं सांगा ना. कीर्तनात बसले म्हणजे याच्यातला काही अनुभवच नाही असं का बसला दवा? दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस भोसले सर बायकोलाच झाकणभर दारू पाजली. त्या बाईने केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. मी काय एन्जॉय म्हणून थोडंच पितो. माझी मला माहिती काही बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला.
ते कडू आहे पण विषयामुळं गोड वाटतं, हे गोड आहे पण विषयामुळं कडू वाटतं. एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी उत्सव चालू असेल तर गावातल्या सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काही ना तर ते काय म्हणता तुम्ही याला, हँडल का पॉम्पलेट, हँडवेल काही ते हँडवेल असं धरतात बघा आणि चर्चा करतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस, गावात येऊ नको. या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिक आहे. 100% मुसलमानाला अल्ला मान्य आहे, पण 50% हिंदू देव नाही म्हणतात, ही शोकांतिक आहे. हा जे सप्ताह चालला म्हणजे लोक सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का तुझी? गावची लोकसंख्या किती आहे तुमच्या अंदाजे? 3-4 हजार, मतदान 2-2.5 हजार आहे, 5,000, 3,500 मतदान. बरं 3,000 तर मोबाईल गावात असतील. 3,000 मोबाईल गावात आहे ना. साध्यात साधा मोबाईल 10,000चा आहे. साध्यात साधा. आपण ॲपल धरू नका, फोल्ड धरू नका, 1.5 लाख 1.5-2 लाख धरूच नका. 10,000 एक मोबाईल धरा. 3,000 गुणिले 10,000, 3 कोटी रुपयाचे कोळविर्यात मोबाईल आहेत. 300 गुणिले 3,000, 9 लाख रुपये तुमच्या गावचा महिन्याचा मोबाईलचा रिचार्ज आहे. 9-10 90, 9-2 18, 1,08,00,000 रुपये तुमच्या वर्षाचा मोबाईलच्या रिचार्जचा खर्च कोळविर्याचा आहे. तुम्ही याला खोटं नाही म्हणू शकत. आता तुम्ही हिशोब करा. सप्ताह होऊन वरच्या 8 लाखात होईल. लागणार बी नाही, पण धरा. किती मोकळ्या मनान खर्च केला. आज वाढून जरी दिले बोल, लांबून आले महाराज, बरोबर आहे ना, तरी होऊन किती खर्च होईल तुमचा? 8 लाखाच्या आत 1 कोटी रुपयानं तुम्ही अजून फायद्यात आहे. साधा हिशोब सांगितला मी ह्या मोबाईलच्या रिचार्जचा. 90 भिंगरी ढवारा याच्या रिचार्जचा तर खर्च काही कमी होईल का महाराज? मग केलाय कधी त्याला? मग कोणी म्हणाल मोबाईलला पर्याय काय? आम्हाला काय घेणे, 2-2 वापरा. मोबाईलला पर्याय नाही ना. जसा मोबाईलला पर्याय नाही तसं भजनाला सुद्धा पर्याय नाही. कोणी म्हणाल मोबाईल काळाची गरज आहे. मोबाईल जशी काळाची गरज आहे तसं भजन उद्धाराची गरज आहे. केलं पाहिजे. मग आमचा मोबाईलला विरोध नाही, माझ्याकडे बी आहे ना. पण जसा मोबाईल वापरताना हिशोब लावत नाही ना, तसा सप्ताह करताना बी हिशोब लावू नका. आनंदाने करा. आणि आज दोघांकडंच आहे माझं ते सौजन्य. काय त्यांचं नाव? एक कुदळे दादा आणि एक शिंदे दादा, बरोबर आहे का नाही? दोघांकडेच आहे का नाही? कौतुक केलं पाहिजे. माझी विनंती आहे, चांगल्या कामाला सहकार्य केलं पाहिजे. लक्षात आलं का? पण जमत नाही. तुका म्हणे नाड, पाप ठाके हिताड. खोट्या 3 तासाचा पिक्चर काढायचा खर्च 70-80 कोटी रुपये आहे. किती? 70-80 कोटी रुपये 2.5 तासाचा पिक्चर रिलीज करायला खर्च येतो. एक चांगला ॲक्टर असेल तर 25-20 कोटी रुपये एकटा ॲक्टिंगचे घेतो. लक्षात ठेवा. आणि खोटा आहे तो. त्याच्या अगोदर लिहिलेलं असतं, इस कहानी के सभी पात्र और घटना एक काल्पनिक है, इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे. याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही, आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा, असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहत आणि बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागले तर ही घरातूनच म्हणती पळ रे. मरत काय न काही होत नाही त्याला. माय खोटं आहे ते. खोटं असून त्याचं तिकीट आहे पाण्याचं, हे खरं आहे. पण कोण येतं आज? लक्षात आलं का? महाराज म्हणले का? पाप ठाके हिताड. बस एवढंच उत्तर आहे त्याचं. देवाचं नाव घ्यायला काय सोपी गोष्ट आहे का? बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी. काल मकर संक्रांत होती ना, मग त्याचं उदाहरण दिलं. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा.
तिळासारखं पुण्य एकत्र यावं लागतं, तेव्हा देवाचं नाव मुखाला येत असतं. ही सोपी गोष्ट नाही. विठाला विठाला. भजन करायला आवडत नाही म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोळे 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 अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या बोला पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लग चरणाला प्रभूच्या लग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या अंतरंगाची कधी गोड्या भंगाची कधी गोडिया कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. वा वा, टाळ्या वाजवा यांच्याकडे. खूप सुंदर. भजनाची गोडी लागणं गरजेची आहे, पण ती लागत नाही. मग कळलं मग. भजन करायला आवडत नाही म्हणून म्हणतात गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवा रया किंवा तया माझ्या मना लागो छंद माझ्या मना लागो छंद माझ्या मना लागो नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोछंद माझ्या मनाला गोछंद. बर चला असं द्या. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद 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 मना लागलिया छंद. पण महाराज म्हणले हा छंद म्हणायला लागायला तयार होत नाही म्हणून म्हणतात ऐका मनाला गोविंदाचा छंद लागत नाही. कारण पहिलं कारण विषयाचे संस्कार, दुसरं कारण बंधन नको म्हणून भजन नको. लक्षात आहे का? बंधन आवडत नाही म्हणून भजन आवडत नाही. आणि तिसरं कारण एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होतं. लक्ष द्या. देव पहावया गेलो येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर नाही? देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. लालचावले मन लागलीशे गोडी ते जिव्हे न सोडी ऐसे झाले परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. एकदा मन देवाकडे गेलं ना ते देवाचं होतं. तिसरं कारण. दुसरं कारण मनाला बंधनं नको आहेत. परमार्थ म्हणलं की बंधन आहे ना. माळ घातली पाहिजे सार्थ काय माळ घातली पाहिजे बंधन आहे. सानिध्य गंध लावला पाहिजे बंधन आहे. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे गंध लावला पाहिजे एकादशी केली पाहिजे. कालच होती ना एकादशी. काल एकादशी होती. एकादशी केली पाहिजे. हरिपाठ म्हटलं पाहिजे. तुळशीला पाणी घातलं पाहिजे. पंढरीची आळंदीची वारी केली पाहिजे. पण मनाला हे बंधनं आवडतात का? नको. मनाला बंधनं आवडत नाही. एखाद्याला म्हणलं माळ घाला तो म्हणतो आपली मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला तो म्हणतो बरं हां ऐकलं तुमचं घातली माळ मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? म्हणलं एवढा व्यापक विचार मी आजपर्यंत केला नाही. अरे म्हणलं बोकड्या जपावून घेईल बोकड्या.
एक शिल्लक झाला. बोकड्याचं पाहून घेईल. बोकड्या काय तक्रार घेऊन आला का? भाग्यश्रीवाला आहे निपटून घ्यायला. तुम्ही आपुली आपण करा सोडवण संसार बंधन. पण हे मन जमत नाही. गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. माझ्या मनाचं बोलत नाही मी. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवाचा. मग आता गंध लावल्याचा फायदा काय? सानिध्य. गंध लावल्याचा फायदा सांगतो. ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापिजे कळीकाळ तया भेने. महाराज म्हणतात गंध पाहिल्यानंतर काळाला सुद्धा चळकाप सुटतो. पक्षाचा रुमाल गळ्यात असला की सहसा पोलीस अडवत नाही. साधा हिशोब आहे हा. पक्षाचा सिम्बॉल गाडीवर असला तर लवकर हात द्यायची हिंमत होत नाही. आणि आमदार सिम्बॉल असल्यावर तर मग अरे सिम्बॉलला किंमत आहे ना. आमदार बी असू द्या बरं, तुमच्या इकडचा आमदार आमच्या इकडे येऊ द्या आणि त्यानं चूक करू द्या, गदीसारखा मार खाईल तो. पण त्याच्या गाडीला सिम्बॉल असू द्या, 10 गाड्या बाजूला होतात. म्हणतात हो आमदार येतो. ओळखीचा नसला तरी आमदाराची गाडी आहे. सिम्बॉलला किंमत आहे ना. असं कसं काय सगळेच आमदार ओळखीचे असतात का? बोला. आता आमच्या इकडं आमदार इकडं आला, तुमच्या ओळखीचा आहे का तो? एखादा फेमस असेल तर ओळखीचा असतो घोटाळा केल्यावर, आपलं काहीतरी चांगलं काम केल्यावर, बरोबर आहे ना. प्रसिद्ध असेल तर ठीक आहे, नाही तर काय आमदार काय सगळ्याला माहीत असतो का? नाही माहीत. लक्षात ठेवा. म्हणून तसा हा सिम्बॉल आहे आपला. हे कपाळाला गंध म्हणजे आपला सिम्बॉल आहे. लक्षात आलं का? तो गरजेचा आहे, कळलं पाहिजे. विठाला विठाला. पण मनाला बंधन नको आहे. आज सासूचं सुनेचं पटत नाही का? सासूचं सुनेचं पटत नाही का? सून ऐकताय ना, सासू बंधनं टाकते आणि सुनेला बंधनं आवडत नाही. बरोबर आहे ना. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनी घ्यावा. माझी अपेक्षा नाही, सासूची आहे. काही नाही लगेच घ्यायला सुरुवात. नाही मला काही प्रॉब्लेम नाही. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनी घ्यावा. मी जसं कपाळाला मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेनी लावावं. आता कपाळावर मोठं कुंकू लावण्यामागं काय भाव आहे? भाव एवढाच आहे भोसले सर, की कुंकू ही धन्याची निशाणी आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. कुंकू ही धन्याची निशाणी आहे आणि जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा लावण्यामागचा भाव आहे. आता धनी एवढा बारीक करून ठेवला, दुर्बिणीन पाहावं लागतो धनी कपाळा आहे काय नाही. म्हणजे धन्याला इज्जत राहिली नाही महाराज. बाथरूमच्या भिंतीला धनी सापडल, साड्याच्या कपाटाला धनी सापडल, आरशाला धनी सापडल, कधी कधी पर्सला वरून चिटकलेला असतो धनी. त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बरं आता चांगल्या पुण्या मुंबईसारख्या शहरात गेला तर धनी पण मॅचिंगचा सापडला. मॅचिंगचा धनी. जशी साडी तसा ब्लाऊज, जसा ब्लाऊज तशाच बांगड्या, जशा बांगड्या तशीच टिकली. आमच्या मित्राच्या लग्नाला गेलो, लग्नाचा वेळ झाला. अरे म्हणलं लग्नाचा मुहूर्त झालाय, लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं आता ह्या डंगरीला काय झालं रुसायला? मला म्हणले तुम्हीच जाऊन विचारा. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला? तिच्या भाषेत सांगतो. मला स्टँडर्ड येत नाही असं नाही, मला शुद्ध येत नाही असं नाही, पण त्या झोनमध्ये जावं लागतं. म्हणलं रुसायला काय झालं? काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसराच आणला म्हणे, मॅचिंग होईना. मॅचिंग येईना पण हाऊस किती, मॅचिंग होईना म्हणे. म्हणलं या वयात काय करायची मॅचिंग, मला का जीव नाही का म्हणे. हे का पोराला म्हणलं जाय आणते राणी कलरचा ब्लाऊज पीस. पोरानं आणला आणि दिला माझ्या हातात. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं का, तुम्ही वाढून मागा ना. नाही कळलं, चल जाऊ दे. हां लक्षात नाही. घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस. त्या म्हातारीने घेतला. हसली म्हातारी. म्हणलं आता झाली का मॅचिंग? हो म्हणे महाराज. आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस मॅचिंग झाली म्हणे. म्हणलं आता पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का? काही लिमिट आहे का नाही त्याला? विठाला विठाला.
लक्षात ठेवा, बंधन कुणाला नको आहेत. आज परमार्थ म्हणलं की बंधन आहे ना, आणि बंधन लोकाला आवडत नाही. दुसरं कारण. आणि तिसरं कारण लक्ष द्या, अनादि संसार मायेच्या ठाई. अनादि कालापासून मनावर विषयाचे संस्कार आहे, म्हणून हे मन देवाकडे येत नाही. महाराज म्हणले, देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दे प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो. ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. पक्षी अंगणी उतरती, ते का कुंतुनिया राहती. तैसे असावे संसारी, जो वरी प्राचीनाची दोरी. माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. मनाला सांगा तुला भजन कराय, पण महाराज म्हणले मन तुझ्याकडे येईना देवा, मग माझे चित्त तुझे पायी राहे. ऐसे करी काही धरोनिया बाही भवा तारेदा. माझं मन माझं तर ऐकना बाबा, पण तुला विनंती आहे. काय माणसं म्हणतात, तुम्ही सांगावं जरा त्याला समजून. बरोबर आहे, तसं माझं मन माझं ऐकत नाही देवा, पण तुला विनंती आहे. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जसं, भजन करताना माझं मन परमार्थात तसं राहिलं पाहिजे. अभंगाच्या पहिल्याच्या पुत्राची वार्ता, पुत्राची पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवे माता. लक्ष देऊन ऐका बरं का. पहिलं उदाहरण दिलं आईचं आणि मुलाचं. मुलाची शुभ वार्ता आईनं ऐकल्यानंतर आईचं मन जेवढं प्रसन्न होतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे बरं का. पण आज तू ज्ञानेश्वरी कीर्तन करते, तू करते का ताई? हां, ती भावना पण कीर्तन करते. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा बरं का. मी त्यांच्यापेक्षा त्यांच्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्या मायबापानं त्यांना ही करण्याची परवानगी दिली आणि संप्रदायात आणलं, फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा बरं का. हे आजच नाही आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. हे 700 वर्षापूर्वीच आहे. महिलांना आरक्षण मोदी साहेबांना आत्ता दिलं, संप्रदायानं 700 वर्षापूर्वी दिलं. वेळोवेळी संप्रदायानं. आणि आज कीर्तनाला संख्या कोणाची जास्त आहे बघा. मला आल्या आल्या महिलाच जास्त दिसल्या म्हणून हा अभंग घेतला.
लक्षात ठेव, वेळोवेळी महिलेला पहिलं प्राधान्य आहे. म्हणून बघा तुम्ही, आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला. पहिल्यांदा माता मग पिता. कुळी कन्या मग पुत्र होती जे, अगोदर कन्या मग पुत्र. मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव. तुम्ही संत माय मग बाप कृपावंत. अगोदर माय मग बाप. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सीता बोला बोला, सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण, माळसा कांत मल्हारी. बरोबर आहे ना, माळसा कांत नंतर मल्हारी. बरोबर आहे. अगोदर सीता मग राम, अगोदर माळसा मग मल्हारी, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर राधा मग श्याम, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर माता मग पिता, अगोदर माय मग बाप. बरोबर आहे ना, अगोदर माय मग बाप. मातृदेवो नंतर पितृदेवो. वडला आईची कृपा. जागे आहे का तुम्ही? वडला आईची कृपा, मग आई वडिलाची कृपा, वडला आईचा आशीर्वाद. आई वडिलाचा आशीर्वाद. कुठेही जा ना तुम्ही, पहिलं प्राधान्य महिलेला आहे का नाही? पहिलं प्राधान्य महिलेला. म्हणून पहिली पगार सुद्धा महिलांना. मुख्यमंत्र्याच्या कोण आहे त्या? बहिणी नाही, लाडक्या बहिणी. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे, तुम्ही साधू संतांच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेकमी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची. बरोबर आहे ना. आता येणाऱ्या 3000च्या हप्त्याची लाडकी लेकमी संताची. लाडका लेकमी संताचा असा अभंग वाचलाय कोणी? हा संत मला सांगा, माझी माघार आहे. लाडका लेकमी संताचा असा अभंग नाही, लाडकी लेकमी संताचे असा अभंग आहे. म्हणून पहिलं प्राधान्य महिलेला. म्हणून कालचा सण सुद्धा बोला कुणाचा? महिलांचा. मकर संक्रांती. बरोबर आहे ना, मकर संक्रांत. कालचा सण सुद्धा महिलांचा. फक्त यांच्या पगारीत थोडा गोंधळ झाला. भोसले सर मागं शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. आज संत पूजन आहे ना, प्रशांत भाऊ शिंदे. कुठे आहेत ते? प्रशांत भाऊ आहेत का? आले नाही का? कुठे बसले? तिकडे आहेत का? शिंदे भाऊ हातवर करा. शिंदे भाऊ कुठे आहेत? प्रशांत भाऊ आहेत का? बरं जाऊ द्या, चला लक्ष द्या बरं का. ते शिंदे साहेबांना मागे एक योजना आणली होती. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या बोला फुगट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षानं मोठ्या झाल्या. नवरा म्हणे, अरे तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. यायनं ते आधार कार्डवर वय काय केलं? वाढून घेतलं. 65चं किती गेलं? 75. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडा वळ्या कशा पाडून घ्यायच्या? 75 दिसलं बी पाहिजे ना. म्हणजे एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो. त्याला कळतं ही 75ची. त्याच्या घरात का बाया नाही का? त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो करतो, ताई खरं आहे. उलट बोलतो, ताई खरं आहे. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडं काय पाहायला? कार्टाकडं पाय ना. अधिकारी येडाय का लिहायला? बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आलं येतं काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं आणि 75ला फुकट. मग जळाले का डोळे? तू ये चाल फाड. एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यांचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात ना. मग ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले तिची भोगाने उपजले. हरी हरी. जिचा हप्ता आला तिच्या तोंडावर आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू आता कीर्तन झाल्यावर.
विठाला विठाला. पहिलं प्राधान्य महिलेला आहे, बरोबर आहे ना? लक्ष द्या बरं का. म्हणून पहिलं उदाहरण आईचं आणि मुलाचं दिलं. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. प्रेमाला नाव देता येत नव्हतं. आता हा माईक आहे, याला आकार आहे. हे काय बोला? माईक आहे. हा काय? केबल आहे, वायर आहे. हे काय? स्टँड आहे. याला आकार आहे म्हणून सांगता याला हा माईक आहे. याला आकार एक आहे ठरलेला म्हणून सांगता येत हा वायर आहे. याला एक विशिष्ट आकार आहे म्हणून सांगता येत हा माईक आहे. प्रेमाला कोणता आकार आहे? बघा, प्रेमाला कोणता आकार आहे? नाही. प्रेमाला कोणता आकार नाही म्हणून आईकडं बोट करावं. प्रेम म्हणजे काय? तर आई म्हणजे प्रेम. विषय संपला. लक्षात ठेवा बरं का. प्रेम म्हणजे काय? तर आई म्हणजे प्रेम. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा माय गेली ना, मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. जिची माय गेली ना, तिला मायेची किंमत विचारा. ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा. ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलती है, माँ बाप नहीं मिलती. गेलेली माय आणि गेलेला बाप आपल्याला मिळणार नाही. मी सांगेन माया हो, बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत. याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. मुलाला जन्म दिला की आईचा पुनर्जन्म असतो. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आई सोडून आपल्या जीवनात दुसरं कोणी करणार नाही. मी सांगेल, चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारी जगात खूप माणसं मिळतील. गुण पाहिल्यावर प्रेम करणारी जगात खूप माणसं मिळतील. पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिचं नाव आई आहे. हे बघा, तुम्हाला जगातली माणसं प्रेम करणारे मिळतील, पण जन्माला आल्यानंतर एक व्यक्ती आपल्याला 9 महिने 9 दिवस जास्त ओळखते, तिचं नाव माय आहे. आणि तिचं प्रेम आपल्यावर किती आहे माहिती आहे? कधी शब्दानं म्हणत नाही बाळा माझं तुझ्यावर प्रेम आहे, फक्त करत राहते, त्याचं नाव प्रेम आहे. कोणाची आई म्हणते माझं तुझ्यावर प्रेम आहे? बोला. पण सांगायची गरज पडते का आईचं माझ्यावर प्रेम आहे? जिथं सांगायची गरज पडते ना, तिथं शंका आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे ही सांगण्याची गरज जिथं पडते तिथं शंका आहे. आणि जिथं गरज पडत नाही, फक्त करत राहते, क्रिया होत असते, त्याला प्रेम म्हणतात. महाराज म्हणले ही काय सोपी गोष्ट आहे एवढी? लक्षात ठेवा, या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात, पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मला वाटतं काल पण उपवास असतो ना महिलांना. कुणासाठी? स्वतःसाठी, मग नवऱ्यासाठी. यांच्या आयुष्यातले अर्धे उपवास कुणासाठी? अर्धे नाही हो, 99%. यांच्या जीवनातले 99% उपवास परिवारासाठी असतात. मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधी नाही. सर, तुम्ही शिक्षक आहात, तुमच्या नोकरीमध्ये सुट्टीची पगारवाढीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला पगारही नाही आणि तिला सुट्टीही नाही. बरं, घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नाही. आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी आनंदात राहते ना, तिला माय म्हणत असतात. म्हणून म्हणतात, मी सांगू तुम्हाला, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आज आपल्याला 28 युग झाले उभा दिसतोय ना. कशामुळं? पुंडलिक रायामुळं. पण पुंडलिक रायानं काय केलं होतं? आई वडिलाची सेवा. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे, तया सेवेशे केरी शरीरे लोन कीजे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आपले मायबाप म्हणून मातृदेवो भव पितृदेवो. आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत जर आहे असेल तर आपले आई वडील आहे. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. म्हणून म्हणतात
सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ। सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका। कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ। आई बात सुनी पोर वेगड़ी, नाते तुटले पार। मावळला आधार आईचा, मावळला आधार स्वामी तिन्ही जगाचा। आई विना भिकारी, आई विना भिकारी। तिन्ही जगाचा स्वामी जरी असेल, त्याला माय नसेल तो भिकारी आहे. मोदी साहेबाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आली, पण गेलेल्या मायला नाही आणता येणार. मी सांगेन तुम्हाला, एकदा माय गेली ना, मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद झालेले असतात. म्हणून सांगू, म्हणून म्हणतात ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करी लाभावी न प्रीती. काय तुमच्याकडून स्वार्थ आहे आई वडिलाला? काही नाही. तुम्ही सुखात राहावं एवढा स्वार्थ आहे. आई वडिलाला जर विचारलं ना पोरांनी, बाबा तुम्हाला काय पाहिजे, ते म्हणतात काय नको, तू चांगला राहा, बस झालं मला. आईला विचारलं आई तुला काय आणू, तर मग तुम्हाला काय नको रे, तू सुखात राहावं बाळा, माझी एवढीच इच्छा आहे, तू आनंदात राहावं. पुत्राच्या विजय पिता सुखावत आहे. पण जसं जसं मोठं होऊ ना, याचा सगळ्यात जास्त आनंद जगातल्या दोन माणसाला असतो. एक आपले गुरु आणि दुसरे आपले मायबाप. म्हणून म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, न पाहे आती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. लक्षात ठेवा, आमची दोन आई आहे. एक आम्हाला जन्म देणारी आई आणि दुसरी आमची आळंदीची आई. त्या आळंदीच्या आईमुळं आज आम्ही इथे आहे. लक्षात आलं?
म्हणून ज्ञानोबारायांचे उपकार आहे, न पाहे याती कुळाचा विचार. अरे सगळं आज मी कीर्तन करतो, हे उपकार ज्ञानोबारायांचे आहेत. विठाला म्हणून मी सांगेन या जगाच्या पाठीवर, म्हणून माऊली म्हणतात ना, पुरुष असून माऊली म्हणतात ना. तुम्ही संत माय बाप दोन्ही भूमिका साधू संत निभवत असतात. म्हणून जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. मी सांगेन गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त करते. माऊलीनं सुद्धा अवगुण्यावर प्रेम जास्त केलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती मरून जाऊ नाही, व्यंकटी सांडो आणि सत्कर्म रती वाढो. किती सुंदर आहे. महाराज म्हणले हे ज्ञानोबा आहे ना, अहो किती आई लेकरांना सांभाळत असते. पूर्वीचा काळ आठवावर मावल्या हो. पूर्वी मिक्सर नव्हते तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. पाटा कळत हो ना तुम्हाला. आता माझं गाव इथून 500 किलोमीटर आहे, त्यामुळे मी थोडा कन्फ्यूज आहे की मला कळेल का नाही. पाटा कळत हो ना तुम्हाला. हां, त्या बाया पाट्यावर चटणी वाटायच्या बघा. आणि ती जी चटणी वाटून अर्धी झाली की बाहेरून एक आवाज येतो, मम्मी झाली. आली का रेंज तुम्हाला. हां, महिलांना कळेल आहे की नाही. याची चटणी अर्धी वाटून झाली आणि ते चड्डी हातात घेऊन उभं आहे, मम्मी झाली. आता किती मोठं संकट बघा. हात चटणीचे आहे आणि ते शी करून बाहेर उभं आहे. मग ती आई काय म्हणते बघा, ओ काळजी किती करते. ओ नवऱ्याला म्हणते, ओ बाळूची तेवढी शी धुवावर. तो म्हणतो, बावळट आहे का तू, मला सांगते का संगीत विशारद आहे मी. ती म्हणते, अहो मला माहीत आहे तुम्ही नामवंत आहात, गायक आहात, मला सांगते का त्याची शी धुयाला. ती म्हणते, अहो मला कळतं तुम्हाला नाही सांगितली पाहिजे. मग तुला धुयाला काय झालं. अहो चटणीचे हात आहे माझे, चटणीच्या हाताने त्याची शी धुगा. माझे हात चटणीचे म्हणून म्हणलं तुम्ही त्याची शी धुवा. किती काळजी करते आई बघा बरं. तरी पोरग म्हणतं, आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हातानं धुयाला पाहिजे होती. आग झाली असती मग आई आठवणीत राहिली असते याच्या, बरोबर आहे ना. अरे किती लालने पालने दुःखम प्रसूता याश वेदना. किती मुलाचा सांभाळ करताना त्रास असतो. ते आईनंच सांभाळू जाणं, दुसरं नाही सांभाळू शकत कोणी. लक्षात आलं. ते मातृत्व दिलेलं आहे महिलांकडं. म्हणून महाराज म्हणले त्या पोराची गोड बातमी आईच्या कानावर यावी. आईच्या कानावर पोराची गोड बातमी आली की तिला जेवायची सुद्धा गरज पडत नाही. तिला म्हणावं लागतं, अगं जेवण कर. पोट भरलं म्हणते आज माझं पोरग शाळेत पहिलं आलं, मला आज जेवायची सुद्धा गरज नाही. बस महाराज म्हणले भजनात सुद्धा हेच असावं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. गाताई कथा हरी गुण, गाताई गाताना आणि ऐकताना प्रसन्न असलं पाहिजे का नाही. तुम्ही प्रसन्न आहात बघा, ऐकायला छान आहे तुम्ही. बरंच पाठांतर आहे सगळ्यांच्या. श्रोते असे असले की प्रवासाचं चीज होतं, बाकी काय. श्रोते पाहिजे ना, प्रेम पाहिजे. गाताना प्रेम असावं, गाताना प्रेम असावं, ऐकताना प्रेम असावं. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा.
काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. म्हणतो काय कुणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा केला प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. काहे तेरे अखियों में काहे तेरे अखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी. ओ मेरा कृष्ण दीवानी. दीवानी दीवानी मेरा दीवानी मेरा प्रेम दीवानी. काहे तेरे अखियों में पानी काहे तेरे अखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चहा. एक प्रेम दिवानी एक दरस दिवानी. म्हणून प्रेम असलं पाहिजे. गाता ऐकता हरिगुण नादे लुब्ध झाला मृग. देह विसरला अंग तुका म्हणे पाहे गडाळाकड. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण चला हार घालणारे विठोबा. हरि जय जय हरि जय जय हरि जय. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ थोडं तुमच्या समोर वेळे अभावी जेवढा शक्य आहे तेवढा मांडलेला आहे. 5 मिनटं 7 मिनटं माझ्या हातात आहे तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. आपला हा सुरू असणारा सप्ताह कोळविहिरे या आपल्या गावामध्ये अतिशय गोड नियोजन. बऱ्याच दिवसापासून सुनील महाराजांनी ही तारीख दिली मला आणि तुमच्या गावात हे येणं झालं. एकदा सुनील महाराजांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि ज्यांच्यामुळं हे थोडासा आवाज द्या. ज्यांच्यामुळं हे शक्य झालं ते दोघंही आमचे सौजन्यदाते. एक आमचे धनंजय काळूराम कुदळे आणि प्रशांत मोहन शिंदे. कुठं आहेत ते दोघं? आता हार घाललेले इकडे बसले. वा वा वा. पुढे या ना इकडे. तुमचं जोडीदार कुठे? प्रशांत गडबड आहे. बरोबर. हा बापा टायमाला जाशीन कुठं नाहीत. कोणी कडका जाईना. या दोघांवर ध्यान ठेवू नये मला. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. दोघांनी आज एवढा मोठा मला वाटतं या यादी. अय बाळा हो शांत बसा रे. काय झाले? जेवणाची वेळ झाली. हां जमला आता. ऐका झालं 2 मिनटं. आज या दोघांमुळं खरं तर या ठिकाणी माझं येणं आहे. कारण या दोघांनी संत पूजन घेतलं आणि या यादीत मला माहिती आहे सगळ्यात मोठा भार माझाच आहे. कारण मी 500 किलोमीटरवरून आलेलो आहे आणि 500 किलोमीटर जायचं आहे. पण ही दोघं तयार झाली त्यासाठी आमचे कुदळे भाऊ आणि शिंदे भाऊ. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. जोरदार जोरात टाळ्या वाजवा.
तर त्यांनी एवढं दिलंय, आपण त्याच्या मोबदल्यात फक्त त्यांना टाळ्या देतोय. त्याची पण टाळाटाळ कशाला करायची? पण ते काही म्हटले नाही माझं नाव घ्या म्हणून, भेटले बी नाही, नावं घ्या म्हटले नाही. पण मी 2-3 वेळ त्यांचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठन. हां, उठू दे, तुला मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, चक्कर येऊ दे, मला काही घेणं देणं नाही. तू दे, पुढच्या वर्षी तू घेतो. आपल्याला का वावड आहे? बस देणाराचं नाही घ्यायचं तर कुणाचं घ्यायचं? ज्यांनी दिलं त्याचं नाव घेतलं पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. मग त्या दोघांनाही मी धन्यवाद देईल की ते चांगल्या कामाला त्यांनी या सहकार्य केलं. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साई, घातली या भय चांगल्या कामाला मदत करा. एक बोलू तुम्हाला, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. चांगलं काम होत असेल तर त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि आलं पाहिजे. सगळ्यांनी कीर्तनाला, भजनाला एवढा सुंदर नियोजन आहे, आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. मी सांगेल, या कार्यक्रमात चुका काढत बसू नका बरं का. नाही तर महाराज जेवण होता पाहिजे, पखवाजा तेवण होता पाहिजे, गाई खेळणं होता पाहिजे, माईक तेवण होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्या तुझ्या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तो माणूस? बरं, जास्त देणारं बेजार करत नाही, ते एवढं देऊन नाव बी घ्या म्हणले नाही. जे 11 रुपये देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेवाय येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार, किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याच पाहून घेऊ, निघ इथून, निघ. हे बघा, एक बोलू तुम्हाला, चूकच काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहते. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या आणि एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा आहे एसट्या फुकट करून, मग माहेर गावात ते रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. असं असतं का? चूकच काढायचे म्हणल्यावर कशातही निघते. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याच्या मागं उभं राहा. लक्षात आलं का? चांगलं एक वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं, आणि चुका काढणारे कशात काढत नाही. एवढा गोड सप्ताह आहे तर इथं सगळ्यांनी सामील झालं पाहिजे, सगळ्यांनी आलं. अरे भाग्य, एवढा मोठा उत्सव आज होतोय आपल्या गावात, आपण गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, म्हणून सामील व्हा. एवढे सर कुठं भोसलेवाडी तेवढ्या लांबून आले, आज बाहेरगावची बरीचशी मंडळी आली इथं. लोक लांबून आपल्या गावात, हे दौंडच, तुम्ही जेजुरी बघा, जेजुरी, दौंडच, भोसलेवाडी, लांबून लांबून मंडळी आली, आणि गावातली घरी राहतात. शोकांती काय नाही. सगळ्यांनी आलं पाहिजे, सगळ्यांनी या, प्रतिसाद या कार्यक्रमाला द्या, सहकार्य करा. पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमच्या चेहऱ्याकडं असं पाहिलं की वाटतंय तुम्हाला की मी बोलत राहावं, पण ये दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है. मी पुन्हा येईन. आता वेळ झाला आज, बरोबर आहे ना? परत कधी आल्यानंतर बघूयात. ते किती कष्ट आमच्या दोघालाच माहीत, सुनील महाराजाला आणि मलाच, आहे का नाही? पुन्हा एकदा ते जोडून कीर्तन होतं तुमच्या ते पोमन नगरला, पिंपळ्याला, म्हणून हे घेतलं होतं. पण त्याच्या मंदिराचं बांधकाम आल्यामुळं त्यांचं कार्यक्रमच छोट्या स्वरूपात आहे, मग ते रद्द झालं. पण मग आता सुनील महाराजांनी मी म्हणलं आता काय करायचं, म्हणलं आता काय करायचं, म्हणलं चला येतो मी, काही प्रॉब्लेम नाही. एकच कीर्तन असलं की प्रवासाचा थोडा त्रास होतो, जोडून असलं म्हणजे आराम होतो. आता उद्या सकाळचं कीर्तन मला परतूरला आहे, सौनेताई आहे ना, रुपालीताई सौनेच्या गावला, आणि उद्या संध्याकाळचं आहे शेगावच्या पुढं अक्कोटला. हे सोपं थोडं आहे एवढ्या लांब जाणं येणं, त्या गाडीकडं पाहिलं की अंगाला काटा येतो, सोपी गोष्ट नाही. पण चला म्हटलं आपण घेतलंय तर आपण गेलो पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. बरोबर 9 वाजले बघा, 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिट जास्त नाही. पावसानं बदबद पडाव, उघडून जावा, झड लावू. 9:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही. जेऊ दे लोकायला आणि जाऊ दे घरी, बरोबर आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. कशातही निघते, चांगल्या कामाचं कौतुक करा.
चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याच्या मागं उभं राहा. लक्षात आलं का? चांगलं एक वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं, आणि चुका काढणारे कशात काढत नाही. एवढा गोड सप्ताह आहे तर इथं सगळ्यांनी सामील झालं पाहिजे, सगळ्यांनी आलं पाहिजे. अरे भाग्य, एवढा मोठा उत्सव आज होतोय आपल्या गावात, आपण गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून सामील व्हा. एवढे सर कुठं भोसलेवाडी तेवढ्या लांबून आले, आज बाहेरगावची बरीचशी मंडळी आली इथं. लोक लांबून आपल्या गावात हे दौंडच, तुम्ही जेजुरी बघा, जेजुरी, दौंडच, भोसलेवाडी, लांबून लांबून मंडळी आली, आणि गावातली घरी राहतात. शोकांती काय नाही. सगळ्यांनी आलं पाहिजे, सगळ्यांनी या, प्रतिसाद या कार्यक्रमाला द्या, सहकार्य करा. पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमच्या चेहऱ्याकडं असं पाहिलं की वाटतंय तुम्हाला की मी बोलत राहावं, पण ये दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है. मी पुन्हा येईन. आता वेळ झाला आज, बरोबर आहे ना. परत कधी आल्यानंतर बघूयात. ते किती कष्ट आमच्या दोघालाच माहीत, सुनील महाराजाला आणि मलाच, आहे का नाही. पुन्हा एकदा ते जोडून कीर्तन होतं तुमच्या ते पोमन नगरला, पिंपळ्याला, म्हणून हे घेतलं होतं. पण त्याचं मंदिराचं बांधकाम आल्यामुळं त्यांचं कार्यक्रमच छोट्या स्वरूपात आहे, मग ते रद्द झालं. पण मग आता सुनील महाराजांनी मी म्हटलं आता काय करायचं, म्हणलं आता काय करायचं, म्हणलं चला येतो मी, काही प्रॉब्लेम नाही. एकच कीर्तन असलं की प्रवासाचा थोडा त्रास होतो, जोडून असलं म्हणजे आराम होतो. आता उद्या सकाळचं कीर्तन मला परतूरला आहे, सौनेताई आहे ना, रुपालीताई सौनेच्या गावला, आणि उद्या संध्याकाळचं आहे शेगावच्या पुढं अक्कोटला. हे सोपं थोडं आहे एवढ्या लांब जाणं येणं, त्या गाडीकडं पाहिलं की अंगाला काटा येतो, सोपी गोष्ट नाही. पण चला म्हटलं आपण घेतलंय तर आपण गेलो पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. बरोबर 9 वाजले बघा, 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिट जास्त नाही. पावसानं बदबद पडाव, उघडून जावा, झड लावू. 9:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही. जेऊ दे लोकायला आणि जाऊ दे घरी, बरोबर आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर.